म्हणजे आपला आरोप आहे की तुम्हाला सोसायटीतून बॉयकॉट करण्यात आलेलं आहे. काय कारण व त्याच्या विरोधात काय करणार आहात? कारण असं आहे की सोसायटीमध्ये मीटिंग घेतली होती की आपण बिल्डरकडनं कन्व्हेन्स डीड करून घ्यायची होती. तर त्याच्यासाठी प्रत्येकानं 5,000-5,000 रुपये जमा केले होते आणि जमा करण्यासाठी जसं मेसेज टाकलं होतं त्या संदर्भात मी कोटेशन मागितले होते, कारण मी पण एक सभासद आहे. तर त्या कोटेशन मागण्यासाठी मी मेल केला, त्यांना बाय पोस्टद्वारे पाठवलं, व्हॉट्सअपवर पाठवलं, तर मला त्याचं काही उत्तरच देत नव्हते. आणि कमिटी मला सारखं असं हे करत होते, उसका काय हिसाब द्यायचा याला, आणि कमिटीचा मनमानी कारभार चालू आहे, हे सगळं चालू आहे. त्याबद्दल मी त्यांना मेल पाठवला आणि मेल केला, व्हॉट्सअप केला, म्हणून त्यांनी मला राग धरून मला सोसायटीतनं बायकॉट केलं. कमिटीमधलाच बायकॉट करण्याचं कारण असं की मी एकदा व्हॉट्सअपवर दारू पार्ट्याबद्दल त्यांचा उल्लेख केला. उल्लेख ह्याच्यासाठी केला की कमिटीतला एक मेंबर म्हणून सचिन आमले म्हणून त्यांनी दारू पिऊन सोसायटीचा बोर्ड, नोटीस बोर्ड आणि नेम प्लेट तोडली आणि तो कमिटी मेंबर होता. त्याबद्दल मी चेअरमॅनला पण म्हणलं की तुम्ही आतापर्यंत ह्याच्यावर काय कारवाई केली, यांनी बोर्ड तोडला त्याच्याबद्दल काय. तर त्याबद्दल मी जे व्हॉट्सअपवर टाकला त्याचा मनात राग धरून कमिटीने मला सोसायटीतनं पूर्ण बायकॉट केलं आणि इमिजिएटली मी दारू पार्ट्याबद्दल त्यांचा उल्लेख केला. हा दारू पार्ट्या करतात, कारण शुद्ध माणूस थोडी बोर्ड तोडणार आहे. मला बायकॉट का करण्यात आलं मला हा कळलं नाही. बायकॉट करून माझ्यावर पोलीस कंप्लेंट, खोटी तक्रार दिलेली आहे. आणि त्या दिवशी इमिजिएटली 9:30 वाजता रात्री, ज्या दिवशी मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता एकदम अर्जंटली नाईटला यांनी मीटिंग बोलवली. मी म्हणलं तुम्ही काय असेल ते एजमध्ये डिस्कस करू, बोलू. ना मला कशा डिस्कशनला बोलवलं, ना ह्यांनी कधी मला कोटेशन दाखवलं. ह्यांचा पैशाचा एकदम घोळ चालू, हे मी बाहेर काढलं. त्याचा मनात राग धरून मला यांनी बायकॉट केलं. बायकॉट केलं तर केलं, मला खोटी तक्रार पोलिसांची दिली, मला नको नको केलेले, फार मला सुसाईड करणे इतपत मला ह्यांनी त्रास दिलेला आहे, फार मानसिक त्रास एवढं सगळं केलेलं आहे. आणि ही कोटेशन माहिती ना, अजूनपर्यंत कोटेशन दिलं ना, कुठलं काय केलं, ह्यांचा मनमानी कारभार चालू आहे. डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, सोसायटी फर्स्ट नावाची एक संस्था नेमली आणि त्यांना यांनी काम दिलेलं आहे. यांनी ना एकही कोटेशन सोसायटीला सादर केलेलं नाही. मी आवाज उठवला म्हणून त्या दिवशी रात्री एमर्जन्सी मीटिंग, जी कधी त्याला लिगली नसती, ती रात्री मीटिंग बोलून माझ्या घरी 15-20 बायका पाठवल्या. मी त्या दिवशी घरी नव्हतो. माझ्या बायकोला धमकावलं, तुझ्या नवऱ्याला बाहेर काढ, त्याला आम्हाला वळून न्यायचे, मीटिंगला न्यायचे आणि आम्हाला त्याला सर्वांसमोर माफी मागायची. मी का माफी मागायची? मी कमिटीबद्दल जर आवाज उठवला, जर हिसाब मागितला, तर मी का माफी मागणार? हे काय चुकीचं आहे का? एखाद्या सभासदांनी हिसाब मागणं, कोटेशन मागणं चुकीचं आहे का? मला माहिती आहे ह्यांनी फ्रॉड केलेला आहे. हे फ्रॉड बाहेर, जर कमिटी जर पारदर्शकता असती तर एवढं घडलं नसतं ना. आज सोसायटीत, समाजात मला बाहेर काढलं, एकही व्यक्ती माझ्यासोबत बोलत नाही. मला पण नको नको केलं, कुणी आलं तर माझ्या घाणघाण कमेंट करतात, घाणघाण. आणि आज तर माझ्यावर माझी एक पार्किंग, माझं बिल्डरचा वाद पण आहे, पार्किंग चोर म्हणून मला बोलतात. जी पार्किंग मला विकली ती बिल्डरने दुसऱ्याला पण विकली, त्याचा पण तक्रार केलेली आहे. त्या माणसाला सुद्धा माझ्या विरुद्ध कमिटी हे व्हिडिओ काढून दे, ते व्हिडिओ काढून दे, त्याला माझ्या अंगावर ढकलतात, लेडीजला माझ्या अंगावर पाठवतात. हे आज असं आलंय की इथं राहणं कठीण झाले, नको नकोसं करून टाकलेलं. मॅडम, सोशल बॉयकॉटचा तुम्हाला केल्याचा आरोप आहे सोसायटी मेंबर्सद्वारा किंवा बिल्डरद्वारा. काय सांगणार याबद्दल? हो, मला सगळ्या ग्रुप्समधून काढून टाकलं आहे. एक नॉर्मल ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी ॲडेड आहे, पण त्याच्यामध्ये क्वचितच एखादा 2 नोटीस येतात. बाकी सगळे जे कम्युनिकेट करतात सोसायटीमध्ये ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे. कारण काय? कारण काहीच नाही, की माझ्या नवऱ्याने हिशोब मागितला, एवढंच होतं. की ते एजीएम मागत होते, की कमीत कमी एजीएम तरी करा, आम्ही आमचे मुद्दे मांडू, तुम्ही एक मीटिंग घ्या, आमचे मुद्दे तुम्ही क्लिअर करा. पण त्यांनी असं काहीच केलं नाही, आम्हाला बोलवलं नाही, की किंवा तुमचं काय समस्या आहे, तुम्ही इथे येऊन आमच्याशी डिस्कस केला, असं कधीच आम्हाला बोलवलं नाही. आमच्या माध्यमातून काय मागणी करता? आम्ही जे आम्हाला सोशल बायकॉट केलं आहे, तर म्हणजे हे कितपत योग्य आहे? असं करू शकतात का सोसायटीमध्ये? असं म्हणजे आहे का अलाउड सगळ्या ग्रुपमधून काढून या टाकलं? संदर्भात तुम्ही पोलिसात जाणार आहात का, गेलात? हो, आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत, पण पोलिसांनी अजूनपर्यंत तरी काही कारवाई केलेली म्हणजे माहीत नाही आहे. तर काय सांगणार तुमच्यावर तुमची पण पार्किंगचा वाद केलेला आहे, दुसऱ्याला विकण्याचा तुम्ही आरोप लावलेला आहे, काय सांगाल याबद्दल? माझं हेच म्हणणं होतं की जे काय बिल्डर पार्किंग देतो, जर सँक्शन प्लॅनमध्ये बघितलं तर 2.5 मीटर बाय 5 मीटर अशी एक पार्किंग, असे 2 पार्किंग माझ्या आहेत. पण ती पार्किंग मला बिल्डरने दिलेली नाही आहे आणि मला पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. आणि विशेष म्हणजे माझं 2021चं ॲग्रीमेंट होतं, मला फ्लॅट 2025मध्ये भेटला. 4 वर्षाचं मला बिल्डरनी एकही रुपया नाही देता, मी उलटं बिल्डरला 1.5 लाख रुपये इंटरेस्ट पे करून मी फ्लॅट घेतलेला आहे. आणि घेतल्यानंतर बिल्डरने कुठल्याही पद्धतीचं मला
म्हणजे सहाय्यता केली नाही किंवा मला प्रॉपर पार्किंग दिलेलं नाहीये. आणि माझा जो मेंटेनन्स होता 2 वर्षाचा मी मेंटेनन्स पे केलेला होता, तो पण मेंटेनन्सचा जो काय बॅलन्स अमाऊंट आहे ते पण सोसायटीला हँडओव्हर केलेला नाहीये. आणि ह्या गोष्टीबद्दल जर का सोसायटीला विचारलं तर सोसायटी मला म्हणते की तुम्ही बिल्डरशी डायरेक्ट भेटा आणि बिल्डरशी तुमचं काय आहे ते क्लोज करा. पण जर का सोसायटी हँडओव्हर झाली असेल तर प्रॉपरली काय होतं की बाबा ऑडिट झालं पाहिजे, बँक स्टेटमेंट आलं पाहिजे, त्यातून माझा जो काही खर्च झालेला आहे तो मला क्लिअर कळला पाहिजे. पण ह्या गोष्टीचं मला म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मला आजपर्यंत सोसायटीने कमिटमेंट क्लिअर केलेलं नाहीये. आणि माझा अचानक त्यांनी कचरा बंद केला होता. तर कचरा बंद करण्याच्या अगोदर नोटीस द्यावी लागेल किंवा मला बोलून काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. तर हा कुठलाही प्रकार न घडता माझा 3 दिवस त्यांनी कचरा बंद केला होता, नंतर त्यांनी चालू केला. तर माझं हेच म्हणणं आहे की प्रॉपर जे काही बिल्डरकडून हँडओव्हरच्या प्रोसिजर आहेत त्या सोसायटीने केलेल्या नाहीत, तर त्या झाल्या पाहिजे होत्या. अमित